तर शेवटच्या दिवशी देखील अजित पवार यांनी 30 फाईल निकाली काढल्या। मंगळवारी अजितदादा मंत्रालयामध्ये 7 तास काम करत होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर देखील त्यांनी बैठक घेतली। आश्रम शाळेतील शिक्षकांचा प्रलंबित पगार त्यांनी मंजूर केला होता। शेवटच्या श्वासापर्यंत काम करणारा हा मंत्री, हा नेता, हा आपला माणूस शेवटपर्यंत लोकांसाठी काम करत राहिला आणि शेवटच्या दिवशी देखील 30 फाईल या माणसानं निकाली लावल्या। मंत्रालयात देखील 7 तास ते सलग काम करत होते। त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मार्गी लावले। आपण जेव्हा त्यांच्या अपघाताची दृश्य पाहिली, जेव्हा विमान क्रॅश झालं त्याची दृश्य आपण पाहतोय, त्यात देखील या फाईल्स, हे पेपर्स आपल्याला दिसतायत जे ते काम करत होते, नागरिकांचे प्रश्न निकाली लावत होते, त्याचीच ही कागदं आपण पाहतोय। अजित पवार आज आपल्यात नाहीत, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत ते लोकांसाठी काम करत राहिले। मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी शेवटची बैठक घेतली। आपण हे दृश्य पाहतोय, पार्थ पवार त्यांचा परिवार आज त्यांच्यासोबत ठामपणे उभा आहे। अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यानंतर पवार कुटुंबियांवरती अर्थातच दुःखाचा डोंगर कोसळला आणि त्यामुळे निशब्द झालेले आहेत सगळे। कोणाकडेच बोलायला काहीच शब्द नाहीयेत। या घटनेचं वर्णन तरी कसं करावं असा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे। रुग्णालयाबाहेरची आपण ही दृश्य पाहतोय। अजित पवार यांचं पार्थिव काटेवाडी इथं अंत्यदर्शनासाठी ठेवलं जातंय आणि त्यामुळेच आता पवार कुटुंबीय देखील त्या ठिकाणी रवाना होत आहेत। युगेंद्र पवार काटेवाडीत पोहोचल्याची ही दृश्य आपण पाहतोय। सकाळी 9 वाजता त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होईल। 11 वाजता त्यांच्यावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील। काल बारामतीमध्ये ज्या मैदानावरती अजित पवार यांची सभा पार पडणार होती, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या सभांचा धडाका सुरू होत होता। बारामतीमधूनच त्यांची सभा होणार होती, ज्या मैदानावरती, विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरती। आज दुर्दैवानं त्याच मैदानावरती अजित पवार यांच्या पार्थिवासाठी सरण रचलं जातंय। अतिशय मनाला चटका लावणारा हा क्षण आहे, कारण अजित पवार यांची अकाली एक्झिट कोणालाच न पटणारी आहे। पवार कुटुंबीय अतिशय दुःखात आहे। त्याचबरोबर बारामतीकर काल सकाळपासून, ही बातमी कळल्यापासून या मैदानात, त्यांच्या घराबाहेर काटेवाडीत गर्दी करून आहेत। अजित पवार यांना शेवटचा भेटता यावं, त्यांना डोळे भरून बघता यावं म्हणून सगळेच बारामतीकर तिथे जमलेले आहेत। युगेंद्र पवार काटेवाडीमध्ये पोहोचलेले आहेत। अजित पवार यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी काटेवाडीमध्ये ठेवलं गेलेलं आहे। सकाळी 9 वाजल्यापासून त्यांची अंत्ययात्रा निघेल आणि त्याबरोबर अर्थातच मोठ्या संख्येनं त्यांच्यावर प्रेम करणारा, त्यांच्यावर जीव लावणारा बारामतीकर आणि प्रत्येक समर्थक, कार्यकर्ता त्यांच्याबरोबर शेवटपर्यंत आपल्याला दिसेल।